महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरून सस्पेन्स अजून कायम आहे। कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। काल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत सुमारे 3 तास बैठक पार पडली। मात्र या बैठकीनंतर देखील शिक्कामोर्तब मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर अद्याप झालेला नाही। आता मुंबईत तिन्ही पक्षांची एक बैठक होणार आहे आणि या बैठकीत कॅबिनेट कोणाला मिळणार, कुठली खाती कोणाला मिळणार याच्या संदर्भात एक चर्चा होणार आहे आणि या बैठकीसाठी तिन्ही प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पार पडणार आहे। दुसरीकडे पाहायला गेले तर आता सूत्रांकडून असं समजते की भाजप मुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवणार आहे आणि त्याच्या बदली एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद, त्याच्यासोबत नगरविकास मंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदासकट अर्थ खातं देखील देण्यात आलेलं आहे। तर आता पाहायचं हे महत्त्वाचं ठरणार आहे की मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, कारण की भाजपने अजून चेहरा आपला मुख्यमंत्री पदाचा जाहीर केलेला नाही। दुसरीकडे आज महायुतीच्या नेत्यांची एक मुंबईत बैठक पार पडणार होती, मात्र एकनाथ शिंदे आज त्यांच्या गावी जाणार आहेत, ते साताऱ्याला जाणार आहेत। त्यामुळे आजची महायुतीच्या नेत्यांची बैठक देखील रद्द करण्यात आलेली आहे आणि ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यानंतर पार पडणार आहे। तर अजून सस्पेन्स जो आहे तो मुख्यमंत्री पदावरून वाढलेला आहे। मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे, कारण गेले अनेक दिवसांपासून बैठकींचं सत्र सुरू आहे। आपण पाहिलं तर तिन्ही पक्षांच्या घरी, त्यांच्या बंगल्यावर त्यांचे नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते येऊन भेटीगाठी करतात। मात्र दिल्लीत अनेक बैठका झाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही आणि शिक्कामोर्तब देखील झालेला नाही। तर अजून किती दिवस लागणार आणि महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री कधी मिळणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। डॅनियल मिरांडा, इंडिया न्यूज, मुंबई।